संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी आज काँग्रेसवर तीव्र टीका करताना संविधानाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। भारतभर संविधान दिन साजरा होत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण देश चालतो आणि तेवढंच मजबूतीने पुढे जातो। पण अमरावतीतील काही नेते संविधानाचा खोटा प्रचार करून राजकारण तापवण्याचा प्रयत्न करत आहे असे ते म्हणाले। ते पुढे म्हणाले, जब तक चांद रहेगा तब तक संविधान रहेगा। संविधान टिकून राहणारच आहे, पण काही नेते त्यांचा गैरवापर करून मतांसाठी समाजात तापमान वाढवतात। राणा यांनी सूचित केले की काँग्रेसचे काही नेते आंदोलनाच्या आडून लोकभावनाचा वापर करून स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत। डोळ्यावर पट्टी बांधून आगीमध्ये तेल टाकण्याचं काम काँग्रेस करत आहे, पण आता लोकांना सर्व कळलं आहे। रवी राणा यांनी असा दावा केला की संविधानावर विश्वास ठेवणारा प्रत्येक नागरिक आज देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही संविधानावर विश्वास ठेवून कठोरपणे काम करतात। आम्ही आमदार सुद्धा संविधानाच्या विचारावर चालूनच काम करतो असे ते म्हणाले। काँग्रेसवर अधिक प्रहार करताना ते म्हणाले की ज्याने लोकसभेत लोकांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली, ज्यांनी खोटा प्रचार करून राजकीय खोट्या भाजल्या, त्यांच्या अजेंडामुळे अनेक जिल्ह्याचे नुकसान झाले। हा अजेंडा लोकांनी आता ओळखला आहे, पण तो फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित होता। संविधानाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या उद्देशून राणा म्हणाले, तुम्ही आता घरी बसलेले आहात, घरी बसून संविधानावर भाषण देऊ नका, संविधानानुसार वागण्याचा प्रयत्न करा। संविधानावर चालणारे लोक देशाचा विकास करतात आणि त्यात मोदींचे नेतृत्व लोकांनी स्वीकारले आहे।